विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण कोटर्मिनल अँगल काढण्याचे वेगवेगळे प्रकार पाहिले. ओके, in the last video we have seen various types of coterminal angles or various methods to find the coterminal angles. Now today we will see how to find the coterminal angle actually by example. एक्झाम्पल घेऊन आपण हे कोटर्मिनल अँगल काढणार आहे. तर सुरुवातीला हे एक्झाम्पल पहा. फाइंड द कोटर्मिनल अँगल ऑफ 40 डिग्री इन द सेम डायरेक्शन ऑफ 40 डिग्री. आता इथे 40 डिग्रीचं डायरेक्शन आहे पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आहे आणि याच डायरेक्शन मध्ये आपल्याला याचा कोटर्मिनल अँगल काढायचा आहे. तो एक कोटर्मिनल अँगल काढायचा आहे. बघा, तर याचं सोल्युशन आपण बघूया. याचा इनिशियल रे आहे OA. बघा, इथे इनिशियल रे हा OA आहे आणि टर्मिनल रे जो आहे तो OB आहे. OB आहे. तर OA पासून स्टार्ट करावं लागेल. 1 complete rotation plus theta. This is the coterminal angle in the same direction. तर हे किती होईल आपल्याला हे काढायचं आहे. ओके, let theta be coterminal angle of 40 degree. Okay, in the same direction. सेम डायरेक्शन. फॉर्म्युला काय आपला सेम डायरेक्शनचा हा फॉर्म्युला आहे. तर कोटर्मिनल अँगल इज इक्वल टू मीन्स थीटा इज इक्वल टू, ओके, थीटा इज इक्वल टू therefore theta is equal to one complete rotation plus theta plus given angle. So this is 40 degree. तर हे काय, 1 complete rotation म्हणजे 360 plus 40 and this is equal to 400 degree. तर हा जो अँगल होणार आहे हा दिस इज 400 डिग्री. ओके, हा झाला कोटर्मिनल अँगल इन द सेम डायरेक्शन. हा एक प्रकारचा अँगल. कोटर्मिनल अँगल अनेक प्रकारे आपल्याला काढता येणार आहे. कारण डेफिनेशन काय आहे की ज्यांचे टर्मिनल आर्म किंवा टर्मिनल रे सारखे आहे ते कोटर्मिनल अँगल. तर 40 डिग्रीचा प्लस 40 डिग्रीचा कोटर्मिनल अँगल हा सेम डायरेक्शन मध्ये येतो 400 डिग्री. आता दुसरं एक्झाम्पल पहा. Find the coterminal angle of 40 degree is positive आहे in the opposite direction of 40 degree. आता आपल्याला अपोजिट डायरेक्शन मध्ये कोटर्मिनल अँगल काढायचा आहे. तर इनिशियल रे इथे सुद्धा तोच आहे. इनिशियल रे OA आहे आणि टर्मिनल रे OB आहे. OB. ओके, तर OA पासून स्टार्ट करायचं आहे पण अपोजिट डायरेक्शन हा होईल तो अँगल. हा अँटी क्लॉकवाईज अपोजिट येईल क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये. तर हियर वी लेट थीटा बी कोटर्मिनल अँगल ऑफ 40 डिग्री इन अपोजिट डायरेक्शन. ओके, तर त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे अपोजिट डायरेक्शनचा. हे जर पॉझिटिव्ह असेल, थीटा पॉझिटिव्ह असेल तर अपोजिट डायरेक्शन मध्ये जो फॉर्म्युला आहे तो आहे therefore theta is equal to the given angle minus 1 complete rotation. 40 degree minus 1 complete rotation. आता आपण एक पर्टिक्युलर पाहिजे आणि अनेक प्रकारे आपल्याला अँगल काढता येणार आहे. सो 40 डिग्री मायनस 360 डिग्री and this is equal to minus 320 degree. तर हा जो अँगल आहे क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये दिस इज minus 320 डिग्री. minus 320 डिग्री हा झाला याचा कोटर्मिनल अँगल. ओके, तर ही झाली दुसरी पद्धत
कोटर्मिनल अँगल काढायची. पहिली ही, दुसरी ही. आता थर्ड मेथड कशी आहे ते पाहूया आपण. थर्ड मेथड, फाइंड सेम अँगल ठेवूया. फाइंड द कोटर्मिनल अँगल ऑफ 40 डिग्री. इथे आता आपण -40 डिग्री घेऊया. इन द सेम डायरेक्शन -40 डिग्री. आपण निगेटिव्ह अँगल म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये घेतला. तर क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये डायग्राम कशी आहे पहा. क्लॉकवाईज डायरेक्शन, समजा हा OA आणि हा OB आहे. OA आणि OB. ओके, तर हे झालं क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये 40 डिग्री अँगल. या डायरेक्शन मध्ये आपल्याला याचा कोटर्मिनल अँगल काढायचा आहे. म्हणजे इनिशियल रे तोच राहील आणि याचा कोटर्मिनल अँगल हा आहे. सेम डायरेक्शन मधला फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. काय फॉर्म्युला? फॉर्म्युला आहे सेम डायरेक्शन मधला थीटा. जर आपण तो अँगल घेतला, हा थीटा घेतला, तर सेम डायरेक्शन मधला फॉर्म्युला काय आहे? थीटा इज इक्वल टू द गिवन अँगल मायनस, इथे प्लस करायचं आहे आपल्याला, प्लस 360 डिग्री. परंतु हा अँगल हा सेम डायरेक्शन मध्ये आहे, म्हणजे हा सुद्धा मायनस होणार आहे. प्लस -360 डिग्री हे लक्षात घ्या. कारण आपण हे क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये घेतोय, म्हणून त्याला मायनस घ्यावं लागेल. हा निगेटिव्ह अँगल आहे. सो दिस इज -400 डिग्री. पहिला आला होता +400, हा आला -400. लक्षात ठेवा, इथे मायनस मायनस हे प्लस होते, परंतु साईड हे मायनस आहे, कारण डायरेक्शन हे क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. तर हा झाला तिसरा प्रकार, थर्ड टाइप ऑफ कोटर्मिनल अँगल. म्हणजे दोन्ही निगेटिव्ह असतील तर या पद्धतीनं. पहिले दोन्ही पॉझिटिव्ह होते, इथे एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. आता याला आपण रिव्हर्स करूया, याला -40 घेऊया. एक्झाम्पल नंबर 2, हे एक्झाम्पल नंबर 3. ओके, आता हे डायरेक्शन मी चेंज करतोय. हा OA आणि हा OB. ठीक आहे. आणि आपल्याला आता याचा अपोजिट डायरेक्शन मध्ये कोटर्मिनल अँगल करायचा आहे. तर हे अपोजिट डायरेक्शन असं असेल आणि हा अँगल आपल्याला काढायचा आहे. ओके, तर थिटा जर आपण घेतला -40 डिग्री, सेम अपोजिट डायरेक्शन, याचा फॉर्म्युला आपल्याला जो आहे तो काय आहे? फॉर्म्युला टू फाइंड द कोटर्मिनल अँगल अपोजिट डायरेक्शन मध्ये. ओके, इथे थिटा निगेटिव्ह आहे, येणारा अँगल पॉझिटिव्ह असणार आहे. तर तो आहे फॉर्म्युला गिव्हन अँगल, whatever it may be, given angle plus 360 degree, one rotation, one complete rotation. कारण हा पॉझिटिव्ह अँगल येणार आहे. सो इट इज -40 plus 360. So this is 320, but it is positive. 320 degree. कारण हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये आहे, त्यामुळे हा पॉझिटिव्ह अँगल येईल. तर पहिले -320 आला होता, इथे +320 आलेला आहे. तर ह्या 4 प्रकारे आपल्याला हे कोटर्मिनल अँगल्स काढता येतात. ज्यावेळेस एक्झाम्पल विचारलं जाईल, फाइंड द कोटर्मिनल अँगल्स ऑफ द गिव्हन अँगल, फाइंड 2 कोटर्मिनल अँगल्स म्हटलं तर तुम्ही एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये काढू शकता, किंवा दोन्ही पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये, तुम्हाला जशी काढता येईल तशी. पण MCQ मध्ये ज्यावेळेस ऑप्शन्स येतात त्यावेळेस तुम्हाला ते व्यवस्थित ओळखायचे. तर पेअर ऑफ कोटर्मिनल अँगल्स, तर 2 पेअर दिलेले असतील, कदाचित दोन्ही पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये असतील किंवा एक निगेटिव्ह पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये असेल, तर किंवा दोन्ही निगेटिव्ह, तर तुम्हाला ते MCQ ओळखता आला पाहिजे. ओके, तर या पद्धतीने आपल्याला हे 4 प्रकारे कोटर्मिनल अँगल्स हे काढता येतात. आपण एक्झाम्पल्स याचे सोडून दिलेले आहेत, तुम्ही ते काळजीपूर्वक लिहून घ्या आणि कोटर्मिनल अँगल्स कसे काढायचे ते आपल्या लक्षात येईल. हा व्हिडिओ तुम्ही एकदा दोनदा पाहिला, 2-3 वेळा, तर तुमच्या लक्षात येईल. ओके, तर आपण एक एक्झाम्पल घेऊया आणि खाली ऑप्शन बघूया त्याचे. द कोटर्मिनल अँगल्स ऑफ, आता MCQ घेऊया आपण. MCQ, द
co-terminal angles are 35 degree खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, हे लक्षात घ्या. ऑप्शन here we write pair of co-terminal angles. दोन घेऊया. Pair of co-terminal angles. So here 395 आणि दूसरा जो एंगल आहे -315, त्याचा बी ऑप्शन 395 -325 395 425 आणि 395 -425. तर ऑप्शन कोणतं बरोबर आहे आपल्याला ओळखायचं आहे. ओके, तर आता आपण इकडे त्याला सोडवू आणि नंतर ऑप्शन काय आहे ते पाहू. ठीक आहे, आता बघा 395. तर आता आपल्याला एक सेम डायरेक्शन आणि एक अपोजिट डायरेक्शन असं हे पेअर्स दिलेले आहेत, ते आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, आता हा पहिला जो एंगल आहे तर थिटा प्लस 360 या फॉर्म्युल्यात एक बसतो का ते पाहायचं आहे. तर 35 प्लस 360 म्हणजे हा होईल 395. ओके, तर पहिला एंगल प्रत्येक ह्याच्यात एक पहिला एंगल बसतो. आता दुसऱ्या एंगलचा आपल्याला विचार करायचा आहे. इथे -315 आहे, तर हा एक पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह. म्हणजे हा आता हा क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये असणार आहे. फॉर्म्युला काय आहे क्लॉकवाईजचा? थिटा मायनस 360 चा आहे. थिटा मायनस 360, थिटा काय आहे आपला 35 मायनस 360. आता ही सबट्रॅक्शन काय येते ते बघा. ही काय येते -325. ओके, आणि हे ऑप्शन आहे सेकंड. म्हणजे असं हे ओळखायचं आहे, फार सिंपल आहे. तर एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह दिलेला असेल तर आपल्याला थिटा प्लस 360 आणि थिटा मायनस 360 या पद्धतीने करता येईल. हेच जर समजा आपल्याला -35 दिलेला असेल तर -35 दिलेला असेल तर हे ऑप्शन असे असू शकतात. आता ओळखा. तर आता कसं ओळखणार? तर फॉर्म्युला तोच आहे थिटा प्लस 360, परंतु हे इथे डायरेक्शन मायनस आहे. थिटा मायनस 360 म्हणजे मायनस हे -395. हे पहिला ऑप्शन सेम आहे. त्यानंतर आता दुसरं ओळखायचं आहे. तर थिटा मायनस 360, आता इथे जो थिटा मायनस असल्यामुळे इथे आपल्याला प्लस घ्यायचा आहे. तर मायनस प्लस, तर हे काय प्लस 325 म्हणजेच ऑप्शन येईल बी. या पद्धतीनं आपल्याला हे एमसीक्यू सहज ओळखता येतात. आपण असे अनेक एमसीक्यू नंतर तुम्हाला सोडून देणार आहे आणि असे व्हिडिओ सुद्धा आपण घेणार आहे एमसीक्यूचे स्पेशली. या पद्धतीने आपल्याला कोटर्मिनल एंगल्स काढता येतील. तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा म्हणजे तुम्हाला समजेल. ओके, थँक्यू.